सुशील पहिले षटक घेऊन आला सुशील. स्ट्राइकला आहे विजय पाटील, नॉन स्ट्राइकला सुमे. विपुल काळे कानातून शिव्या नका देऊ. आता ज्यांची टीम जिंकेल त्यांना विपुल काळे यांच्याकडून गुलाबजाम वाटण्यात येतील. गुलाबजामचं नाव ऐकताच संगीता क्रिएशन मध्ये वेगळाच उत्साह. केतनला गुलाबजाम सोबत जिलेबी पण देण्यात येते. गुलाबजामचं नाव काढल्यावर सिक्स आलाय. विजय पाटीलला गुलाबजाम आवडतो वाटतं. पुन्हा एकदा हलका हाताने टाकलेला चेंडू आणि एकच धाव मिळते. स्ट्राइकला आला तो सुमेध. रोहन कोटेकर फक्त इथून तिथे धावपळ करताना. रोहन कोटेकर पुन्हा एकदा मारा करतो तो सुशील. चेंडू आणि आणि गडी बाद होते. विजय पाटील मात्र परत बॉलिंग मध्ये परत आहे. विजय पाटील जवळजवळ आज सतत रन आउट होत आहे. काय करत नाही, एकाला दाखवा दुसऱ्याला दाखवा असा अजय पाटील. दादा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला मात्र एकच धाव मिळते. केतन ट्राय कर कॅच. प्लीज यांना अतिरिक्त धाव मिळते. आणि छोटा भाऊ मोठ्या भावाकडे बॉल देताना पुन्हा एकदा जोरदार मारणारा चेंडू मात्र एक धाव. केतन साळवी जरी जोरदार धाव झाला पाहिजे. केतन साळवी जॉन्टी रोड शिक्षण आलेले आहेत. नाला सोपाराचा बॅटी, नाला सोपाराचा बॅटी. जॉन्टी रोड केतन साळवी. काय रिव्ह्यू. पहिलं षटक झाल्यानंतर धावसंख्या आहे 10. दुसरं षटक घेण्यामध्ये विशाल दादा. आता स्ट्राइकला आहे अजय पाटील. डिरेक्टर वर्सेस डिरेक्टर. सुंदर असा चेंडू होता मात्र प्रथमेश शिवलकरांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आपल्याला एक धाव मिळते. ध्यानसाधला सगळ्याला. पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलेला मात्र श्रमेश बेटकर यांच्याकडे पहिल्यांदा चेंडू गेलेला आहे. पुन्हा एकदा कार्पेट शॉट मात्र एक धाव मिळते. वर खेळ आणि हा षटकार सुमेनने ऐकलेलं आहे. वर खेळ. पुन्हा एकदा आणि रोहित शिवलकर याने सुंदर असे क्षेत्ररक्षण चौकारला आणि एक सुंदरसा झेल घेतला. बोरिवलीचं साजन रोहित शिवलकर. 2 ओव्हर 19 रन्स. आम्ही परब 19 रन्स. आम्ही परब 19 रन्स. 2 षटक पूर्ण 19 धावा झालेल्या आहेत. केतन साळवी तिसरं षटक मारतो तो केतन साळवी. सुंदर असा झेल जातो आणि ॲडम गिलक्रिस्ट ते झेल घेतलेला आमच्या उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि तेवढंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं ते संगीता क्रिएशन. आणि मला याचं कारण कळलेलं आहे.
ऍडम गिलक्रिस्टचा सुंदर असा झेल. आता सगळी सूत्र फिरणार आहे. पुन्हा एकदा तो प्लेअर आलेला आहे मैदानात, शुभम प्रतीक. हाताला क्रॅम्प. हो हो, सुंदर असा चेंडू होता. एक धाव मिळते मात्र. आणि आजेल घेतोय तो सुशील. सुशील परत परत काय घेशील, लक्षात ठेव. सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय ते आपल्याला संहिता क्रिएशन संघाकडनं, आणि त्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगतो. काय मगाशी पडला ना तो, डाईव्ह मारली ना. काय स्कोर रे? स्कोर 20 ना. पुन्हा एकदा सुंदरचा शॉट, मात्र एकच धाव मिळते. 4 चेंडू 21 धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला. सुंदरचा चेंडू आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव मिळते संघाला. षटक पूर्ण होते, धावा होतात मात्र 22. 3 षटक पूर्ण, धावा झाल्यात 22. शेवटचं षटक मात्र कोण घेऊन येतंय? ऍडम गिलक्रिस्ट मात्र नाराज झेल सुटल्याबद्दल. रोहित शेवटचं षटक घेऊन येतोय तो संहिता क्रिएशन संघाकडनं. शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक तो रोहित. काहीसा कानमंत्र आमच्या सरांनी त्यांना दिलेला आहे. बघूया प्रतीक काय करतोय आपल्या संघासाठी. ज्ञानसंध नाट्य परिवार. 3 षटक पूर्ण, पहिलाच स्क्वेअर चेंडू, एक धाव मिळते. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यात. पुन्हा एकदा एक हलक्या हाताने टाकलेला, मात्र पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव मिळते. 2 धावा मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकलेला, मात्र हा षटकार. प्रतीक हा असा खेळाडू आहे जो प्रत्येक सामन्यात चांगली खेळ करून आपल्या संघाला पुढे घेऊन आलेला असा हा खेळाडू प्रतीक. पुन्हा एकदा मागे येऊन मारलेला चेंडू, मात्र एक धाव मिळते. 2 चेंडू झालेत या षटकातले. शेवटचे 4 चेंडू या षटकातले, 3 चेंडू षटकातले. पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकला होता, मात्र केतन साळवी सुंदर असे क्षेत्ररक्षण बघायला मिळतात केतन साळवी यांच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू या षटकातले. बघूया प्रतीक काय करतो या शेवटच्या 2 चेंडूंमध्ये आणि आपल्या संघासाठी किती रन घेऊन येतोय या 2 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा आणि लागली होती. सुंदर असा कमबॅक केलेला आहे रोहितने. शेवटचा चेंडू या इनिंगचा. पुन्हा एकदा हलक्या हाताने मात्र षटकार मानला तो प्रतीकने. 39 रन जिंकायला हवेत. संहिता क्रिएशन 20 चेंडूंमध्ये 39 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. फिल्डिंग लागलेली आहे, बॅट्समन पाठवावे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे.
सलामीवीर जोडी लवकरात लवकर संहिता क्रिएशनची मैदानात उतरेल. क्राऊड साठे आणि क्राऊड नाट्य संस्था तुमचा टॉस उडवायचा आहे, लवकरात लवकर या. साठे आणि क्राऊड नाट्य संस्था. पुन्हा एकदा मैदानात उतरली ती सलामीवीर जोडी श्रमेश सलामी जोडी. बेटकर, रोहित शिवलकर, रत्नागिरीचे रत्न, रत्नागिरीचे गांधी आणि रत्न सेहवाग. आणि रत्नागिरीच्या पंचकृषीत गाजलेले असे एक खेळाडू रोहित शिवलकर आणि श्रमेश बेटकर. बघूया कशा पद्धतीने हा सामना आपल्या बाजूने वळतायत. बॉलर नेम निकेतन. ध्यान साधना नाट्यबरोबर संघाकडनं पहिलं षटक घेऊन आला निकेतन. बघूया पहिला चेंडू आणि जोरदार मारायला फटका, मात्र एक धाव मिळते. एक चेंडू एक धाव. Strike मनसेकर लागला. टॉस साठी यावे. मंचेकर, अजिंक्य मंचेकर. अतिरिक्त धाव मिळते. बॉल आणि श्रमेशचे पाय एकाच दिशेला गेलेले आहेत. आणि गडी परततोय. विजय पाटीलने बल्ब काढलेला आहे. तुम्ही लगेच असं हे नाही करत, तुम्ही पण 3 मॅच हरले आहेत. विपुल काळे ट्रोल करू नका. अरे मी आमचं बोललो नाही. संहिता क्रिएशन संघाकडनं आलेला पुढचा खेळाडू प्रथमेश शिवलकर आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते रोहित शिवलकर, दोघेही भाऊ. बघूया पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळते. आतापी आणि वतापी बॅटिंग करायला. हलक्याच हाताने टाकला होता चेंडू, मात्र निर्धाव जातोय चेंडू. अतिरिक्त धाव मिळते. स्क्वेअर चेंडू. नो. अतिरिक्त धाव मिळते. नो बॉल आहे. चार. वाईड. वाईट. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. निकेतन काहीसा गांगरलेला दिसतोय. आणि आणि बॅट बॉल बॉल बसलेला आहे. नाश्त्याला लोचिंग कप खाल्लं होतं वाटतं. बॉल जाऊन चिकटला. छातीला फेविस्टिक लावून आलेले निकेतन. 1 to go. मॅग्नेटिक पर्सनॅलिटी असलेले निकेतन. हे बघा, पंचांना आपण त्याच्यासाठीच आणलेलं आहे. तुम्ही तुमचं ठरवू नका. चला सुंदर असा चेंडू आणि उत्कृष्ट असं षटक झालेलं आहे. एक षटक पूर्ण 10 झाले 5. ज्ञान साधनाचा छावा अजय पाटील बॉलिंगला आलेला आहे. केतन यांनी ही जर मॅच काढली तर विपुल काळेकडून कोकोनट आईस्क्रीम. टेंडर कोकोनट. नॅचरल्स. दुसरं षटक घेऊन आला अजय पाटील. मारा करतोय रोहित शिवलकरला. बघूया हलक्या हाताने दिला चेंडू आणि मात्र षटकार. रोहित शिवलकर त्याच्या पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येताना सुंदरसा षटकार मारलाय तो रोहितनं. आमची मैत्रीण अनिशा सबनीस इथे उपस्थित झाली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
नाही हलक्या हाताने दाखला होता, मात्र हा झेल बाद झालेला आहे. डायलॉग काहीच म्हणता येईल असं रोहित शिवल साधना शिवल जवळजवळ मॅच जिंकल्यासारखे सेलिब्रेट करत आहेत. सुंदर अजून असा बाकी झेल ending टिपला. segments बाकी आहेत. ज्ञानसाधना नाट्यपरिवारच्या या खेळाडूने सुंदरसा झेल टिपला आणि अजय पाटील आपल्या टीमची धुरा सांभाळताना पुन्हा एकदा अतिरिक्त धाव मिळते. स्क्वेअर चेंडू पंचांचा निर्णय अंतिम राहील. बॉल आहे, बॉल आहे. निर्धाव चेंडू जातोय. पंच प्रेशर. ब्लॅकआउट मध्ये विकेट घेतला. ब्लॅकआउट मध्ये त्रिफळाचीत झालेली गडी. षटक पूर्ण झालेलं आहे. 2 ओव्हर 11 रन्स. आई सावली. 10 बॉल 28 रन्स हवेत. षटक घेऊन आला मनीष साठे आणि जोरदार असा फटका मारलाय तो केतनने. केतन साळवी स्टेटमेंट करताना की मी अजून आहे. सुंदरसा फटका केतनच्या बॅट मधनं. 17. पुन्हा एकदा झेल टाकलेला आहे. प्रतीक याने शेवटला 2 सिक्स मारले त्यामुळे हा झेलबाद. पुन्हा एकदा मारलेला जोरदार चेंडू आणि एक धाव मिळते. सुशील घट्ट खेळ. पुन्हा एकदा सुंदरसा फटका मिळालाय सुशीलच्या बॅट मधनं. हलक्या हाताने मारलेला चेंडू. पुन्हा एकदा हलक्या हाताने मारलेला चेंडू. मात्र एकच धाव मिळते. एक धाव घेण्यात यशस्वी ठरलाय तो केतन. षटक मात्र पूर्ण होत आहे. मला काय नाही, मी त्यांचा मित्र नाही पण. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. काय झालं काय? ए आम्हाला पण सांगा ना. आम्हाला घ्या ना तुमच्यात. स्कोर सांगतो. हे स्कोर काय झाला? हा ठीक आहे. मागून कोणी बोलले तर ना. बॉल टाकताना सगळ्या टीमला सांगण्यात येते की बॉल टाकताना मागून कोणी जर बोलणार असेल तर तो बॉल काउंट केला जाईल आणि तो बॉल डॉट काउंट केला जाईल. विपुल काळेला हा प्रश्न पडलेला आहे. असं का? तर पंचांनी सांगावं त्याला. प्लीज सगळ्यांनी सहकार्य करायचंय. प्रत्येकाला मॅच खेळायचे त्यामुळे प्लीज सगळ्यांनी. अटीतटीचा सामना चालू आहे. किती झाला? 5 बॉल 14 रन. बाय आणि एक धाव मिळते. 4 मध्ये 13 पाहिजेत. नाही.
जोरदार असा फटका मारलेला आहे केतन साळवी याच्या बॅट मधला. दोन बॉल 7 ना, 2 बॉल 7. 2 बॉल 7 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी सविता ग्रेन्स संघाला. आणि हा षटकार मारलेला केतन साळवी याने. केतन साळवी याने 1 बॉल 1 ची मॅच पाहिजे. केतन साळवी यांनी आईस्क्रीम साठी केलेली बॅटिंग. सुंदर अशी फटकेबाजी बघायला मिळते आपल्याला केतन साळवी याच्या बॅट मधनं. केतन साळवी यांनी आईस्क्रीम साठी केलेली ही बॅटिंग. चला 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 चालू करा. विपुल काळेने लगेचच जीपे करावे आम्हाला. ठीक आहे अंपायर सांगितलं. आम पंचांशी वा संघबाद मागे या. मागे वा पंचांनी सगळ्यांनी मागे वा. पंचांनी मागे वा. चला चला चला. सकाळपासून सुंदर सामना सुरू आहे. शांतता घ्या. कुठे गालबोट लागता कामा नये. सामना सुरू करायचा आहे. 1 चेंडू 1 धाव. आणि हा सामना जिंकलेला आहे संयुक्त क्रिएशन संघाने. एक हाती सामना घेऊन गेलेला आहे. एक हाती सामना घेऊन गेलेला आहे. केतन साळवीसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. केतन साळवी साळवी यांच्यासाठी टाळ्या झालेल्या पाहिजे. स्टार प्लेअर केतन साळवी. उत्कृष्ट सामना एक हाती घेऊन गेलेला केतन साळवी. तेवढा जोरदार टाळ्या ज्ञानसाधना संघासाठी झाला पाहिजे. सुंदर अशी खेळी झाली होती. पुढची टीम लवकरात लवकर मैदानात यावे. सामना सुरू करायचा आहे. रोहन कोतेकर येऊ दे ना.